तर हाही प्रश्न आलेला आहे की या सह्याद्री पर्वतावरची उंच ठिकाणे कोणती. तर आपल्याला 4वी 5वीच्या पुस्तकात आहे सह्याद्री पर्वतावर उंच शिखर कोणतं, कोणती बाई, कळसुबाई. तर हे नाशिक अहमदनगर जिल्हा, इथे नाशिक येतं, या नाशिक अहमदनगर जिल्ह्यावर मध्ये दोन्ही जिल्ह्याचं बॉर्डर आहे. काही भाग नाशिक मध्ये जातो, दोन्ही म्हणजे अहमदनगरवरून जाता येते, नाशिकवरूनही जाता येते. तर तिथे आहे कळसुबाई. याच्यासाठी आपण एक कोड बनवला, क सा बाळ ह हसतो. तर कसा बाळ हसतो हे एक आपण कोड बनवला. हे 5 असे उंच ठिकाण आहेत सह्याद्रीचे, ज्याला आपण पहिल्याला म्हणतो कळसुबाई. याची लांबी 1646 मीटर उंच, 1646 मीटर उंच कळसुबाई सह्याद्रीतलं सर्वात उंच ठिकाण. 2 नंबरवर आहे साल्हेर. साल्हेर हे नाशिक मध्येच आहे, 1567. याला लक्षात ठेवताना एक्का पंजा छक्का सत्ता असे लक्षात ठेवता येईल, किंवा 1567. तिसरं बाळ म्हणजे काय, तर महाबळेश्वर, ज्याला महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, सातारा जिल्ह्यामध्ये येते. हे आहे 1438. त्यानंतर एक हरिश्चंद्र डोंगर आहे, एक आपण हसतो लिहिलं, याला आपण हरिश्चंद्र डोंगर करू. तर याची लांबी येते 1424. आणि हे आहे तोरणा, जिथून असं म्हणतात की शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला, तोरणागड, तर तो आहे 1404. अशा पद्धतीनं कळसुबाई 1646, साल्हेर 1567, महाबळेश्वर 1438, हरिश्चंद्रगड 1424 आणि तोरणागड 1404 मीटर उंच. अशी उंच ठिकाणे या सह्याद्री पर्वतावर आहे. सोबत सोबत सातपुड्यामध्ये सुद्धा उंच ठिकाण आहे, त्याचं नाव आहे धूपगड, ज्याला लोक मोठा महादेव म्हणतात. तर ते धूपगड आहे. ऍक्च्युअल हे धूपगड महाराष्ट्रात नाही, MP मध्ये येते, पण तरी सातपुडा पर्वतावरचं उंच ठिकाण नाव आहे धूपगड. हे आहे 1350 मीटर उंच, मोठा महादेव म्हणून समजले जाते. तर ते धूपगड आहे एक. मग नंदुरबार जिल्ह्यामधलं तोरणमाळ हे एक उंच ठिकाण आहे. तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातले उंच ठिकाणं बघितले. आता आपण महाराष्ट्रातल्या नद्या पाहून घेऊ. महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये सर्वात महत्वाची नदी आहे, तिला गोदावरी नाव दिलं आहे. गोदावरी नदी, ही गोदावरी नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाते, तेलंगणात जाते, पुन्हा महाराष्ट्राच्या काठावरून, म्हणजे महाराष्ट्रातून निघालेली नदी महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणामध्ये गेली आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरवरून, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून ती पुढे गेली. तर या नदीचं नाव आहे गोदावरी नदी. ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी, भारतातली 2ऱ्या नंबरची नदी, महाराष्ट्रातली 1 नंबरची नदी. त्यानंतर एक महत्वाची नदी आहे, जिला भीमा नदी नाव आहे. ही भीमा नदी भीमाशंकर पुणे इथून निघते. ही गोदावरी निघाली होती त्र्यंबकेश्वर नाशिक, गोदावरी निघाली त्र्यंबकेश्वर नाशिक. आणि ही पाहतोय आपण भीमा नदी, ही निघाली आहे पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर डोंगर किंवा भीमाशंकर अभयारण्य म्हणून ओळखले जाते. तिथून निघालेली ही भीमा नदी, या भीमा नदीच्याच रस्त्यात कुठेतरी इथं पंढरपूर येते. आणि या पंढरपूरला या नदीचा आकार असा चंद्रासारखा होते. त्या पंढरपूरला भीमा नदीचा आकार असा वळण घेतलेला आहे नदीनं, म्हणून पंढरपूरला भीमा नदीला चंद्रभागा नदी असेही म्हणतात. चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदी. तर ही भीमा शंकर पुणे मधून निघालेली नदी ही इकडे वाहली. ह्या दोन्ही नद्या बघा इकडे चालल्या. तिसरी एक महत्वाची नदी जिचं नाव कृष्णा नदी, तर ही कृष्णा नदी सुद्धा याच बाजूला वाहते. लक्षात येत आहे की ह्या तिन्ही नद्या पूर्वेकडेच चालल्या आणि पूर्वेकडे भारत
आंध्रामध्ये गेल्यानंतर ही कर्नाटकाच्या नंतर ह्या पूर्वेकडे आहे बंगालचा उपसागर. आपल्याला लागून नाही, थोडा लांब आहे बंगालचा उपसागर. ह्या तिन्ही नद्या बंगालच्या उपसागराकडे जात आहेत. त्यानंतर एक महत्वाची नदी आहे ज्या दोन्ही नद्या एमपीतून निघतात, म्हणजे सातपुड्याच्या पलीकडच्या बाजूने. इथून एक नदी निघते आणि इथून एक नदी निघते. एका नदीचं नाव आहे नर्मदा नदी आणि एक आहे तापी नदी. तर ही जी मुलताईवरून निघते, ही मुलताईवरची नदी तापी नदी. कोणती? तापी. तर मुलताईवरून निघालेली तापी नदी महाराष्ट्रात नंतर येईल या गॅपमधून. इथून तिला जागा जशी मिळाली तर इथे आहे बऱ्हाणपूरची खिंड. बऱ्हाणपूर, या बऱ्हाणपूरच्या खिंडीमधून ही तापी नदी महाराष्ट्रात एंट्री करते. इथे लागतं मग जळगाव जिल्हा, नंतर जळगावला लागून धुळे आणि धुळेला लागून हा नंदुरबार. या तिन्ही जिल्ह्यातून ही नदी गुजरातकडे जाते आणि गुजरातला सुरत नावाचं गाव आहे. या गुजरातला सुरत गावी ती पोहोचते. पुन्हा बघू, महाराष्ट्राच्या उत्तरेला जो सातपुडा पर्वत आहे, ज्यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वेगळा केला, त्या मध्य प्रदेश मधल्या मुलताईमधून निघालेली तापी नदी सातपुड्याच्या पलीकडून महाराष्ट्राच्या बॉर्डरनी आणि जिथे तिला जागा भेटते महाराष्ट्रात प्रवेश करण्यास, ते आहे बऱ्हाणपूर खिंड. इथून ती नदी महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यातून प्रवास करून सुरत गुजरात पर्यंत जाते. एक दुसरी नदी आहे जिला नर्मदा नाव आहे, ती पण सातपुडा अमरकंटक, सातपुडा पर्वतामध्ये अमरकंटक या ठिकाणाहून निघते आणि ती नदी सुद्धा एमपीतून वाहते आणि तिला इथून एक जागा मिळते तेव्हा ती धुळे जिल्ह्यातून येते. धुळे नाही, सॉरी, नंदुरबार जिल्ह्यातून येते. तर ही नदी नर्मदा नदी अमरकंटकहून निघाली आणि महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आली आणि या नंदुरबार जिल्ह्यातून ही इकडे गुजरातमध्ये, इथे भरूच, काही ठिकाणी भरूच शब्द येतो, काही ठिकाणी भडोच शब्द येतो. एकच गाव आहे. काही लोक भडोच म्हणतात, काही लोक भरूच म्हणतात. हा भाषेचा फरक असू शकतो. तर भडोच किंवा भरूच या गावी ती नदी पोहोचते. कुठली? नर्मदा. तर नर्मदा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी अंतर घेते, फक्त 54 किलोमीटर साठी ती महाराष्ट्रामध्ये आहे. आता बघा, ह्या 3 नद्या पूर्वेकडे चालल्या होत्या, ह्या दोन्ही नद्या पश्चिमेकडे जात आहे. ही एक तापी नदी आणि ही भरूचला जाणारी नर्मदा नदी. तर प्रश्न येतो, पश्चिम वाहिनी नद्या, महत्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? तर उत्तर राहते तापी आणि नर्मदा. तापी, नर्मदा ह्या लांबलचक धावणाऱ्या नद्या ज्या पश्चिमेकडे जातात. पूर्ववाहिनी नद्या कोणत्या? ह्या तिन्ही, 1, 2, 3, गोदावरी, भीमा आणि कृष्णा, ह्या तिन्ही नद्या पूर्वेकडे वाहतात. महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची नदी गोदावरी. तर याच्या आता आपल्याला बघायच्या आहे उपनद्या आणि या नद्यांविषयीची जास्तीची माहिती. ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहू. प्रत्येक नदीच्या उपनद्या कोणत्या आणि त्यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती. ठीक आहे.